तुमच्या ज्या मुलीला मी हॉस्पिटलमधून उचललं होतं तीच ही देवसेना आहे. माझ्या बायकोचा जीव वाचावा म्हणून मी असं केलं होतं. पण त्यानंतर काहीच दिवसांनी माझ्या बायकोचा मृत्यू झाला. ती गेल्यावर हिला वाढवण्याची इच्छा नव्हती माझी, म्हणूनच या मंदिराच्या साधूच्या हाती हिला सोपवलं आणि त्यांनीच हिला मोठं केलं. आता माझ्या मालकाच्या मुलीला किडनीची गरज आहे. जर नवीन किडनीची व्यवस्था केली तर 10 लाख मिळणार होते. म्हणून जेव्हा सगळ्या टेस्ट केल्या तेव्हा कळलं की हिची किडनी देता येईल. त्यासाठी मी त्यांच्याकडून 1 लाख ऍडव्हान्स पण घेतलेत. आणि तेव्हापासूनच ही मला बघून घाबरत होती आणि आज तिला इथून घेऊन जायलाच मी आलो होतो. पण नेमके तुम्ही याच वेळी इथे याल असं मला वाटलं नव्हतं. तुम्हाला पाहून मलाच कळत नव्हतं की मी काय करू, म्हणून तुम्हाला पाहून मी पळालो. मला जाऊ द्या सर, ही तुमची मुलगी आहे, हिला घेऊन जा. देवसेना, मी तुझा बाबा नाही, हे तुझे खरे बाबा आहेत. बाबा बाबा अच्छा, म्हणजे तुला तुझी मुलगी मिळाली तर तुझी आणि जानकीची एक मुलगी पण आहे का? सगळं उद्ध्वस्त करून टाकेन. फक्त तुलाच नाही, तुझा संपूर्ण निर्वंश करून टाकेन. आता निघून जा. नाही जाणार. तो देव तुला सोडणार नाही. सांग तुझ्या देवाला, त्याने माझ्यावर अन्याय केला आहे, मी बदला घ्यायला आले. सांग त्याला आणि मला अनुमती मिळवून दे. इथे मुरडेश्वराच्या समोर धर्म आणि न्यायालाच अनुमती मिळते, अधर्माला नाही. मी माझं काम करूनच जाणार. ही माझी 6 वर्षांची तपस्या आहे. बाजूला हो. नाही होणार. जशी आली होतीस तशीच निघून जा. शक्ती कधीच पाठ दाखवत नाही. तो देव तुला असं वागूच देणार नाही. त्याने तांडव करून विजय मिळवला असेल, पण सामना करून जिंकू शकणार नाही. थांब, शक्तीला बोलवते, मग दाखवते तुला. या शिवासमोर ना शक्तीचं ना कोणाचंच काही चालेल. ओम श्री महाकाली जय काली रुद्रकाली भद्रकाली अदर्वकाली. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. अदर्वकाली.
घे, जावई बापूंनी तुला 5 लाखांचा चेक दिलाय. मुलीच्या नावावर कमावलंस ना. देवा मला वाचव. मी या मुलीबद्दल कोणाला काहीच सांगणार नाही. सांभाळून घे मला. ओम नमः शिवाय. आयुष्यमान भव. ओम नमः शिवाय. ईश्वर सदैव शिवाय. ओम नमः शिवाय. ओम आयुष्यमान भव. माझ्या बाबांना पण आशीर्वाद द्या. तूच तर तुझ्या बाबांचा आशीर्वाद आहेस. बेटा, तुझ्या सोबत कोणी आलं असेल तर हिला जरा त्यांच्याकडे देऊन ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. ठीक आहे स्वामीजी. चल. ये बाळा. तुम्ही कारमध्ये बसा, मी आलोच लगेच. बरं ठीक आहे. स्वामीजी, सगळं सहज पार पडलं असं समजू नकोस. ही तर फक्त सुरुवात आहे. म्हणजे काय स्वामीजी? आजपर्यंत त्या मुलीचं रक्षण त्या ईश्वराने केलं होतं, पण आता तुला तिचं रक्षण करायचं. मी इथे आलो होतो ते उदास होऊन, पण जातो एक सुंदर नातं घेऊन. माझा देवावर अजिबात विश्वास नव्हता, पण आता इथे आलो. तुम्ही आपलेपणाने माझ्याशी बोललात. मला माझी मुलगी देखील परत मिळाली. हे पाहून मला असं वाटतंय की आपल्यात एक शक्ती आहे. त्या शक्तीला मी पूजेन किंवा नाही, पण माझा आता विश्वास आहे. विश्वास ठेवणाऱ्यांचा पराजय होत नाही. धन्यवाद स्वामीजी. आभार त्या ईश्वराचे मान. मला जे त्याला सांगायचं होतं ते सांगू शकलो नाही, पण त्या मुलीवर येणाऱ्या संकटांपासून तुलाच तिचं रक्षण करायचंय. बरं अरुण, मी या मुलीबद्दल देवीला काहीच सांगितलं नाहीये. तिला जर कळलं तर मला कच्चं खाऊन टाकेल. एक काम कर, तू आज जा, मी गाडी पार्क करून येतो. ठीक आहे. हां. अरुण, अरे ही मुलगी कोणाची आहे? ही माझी मुलगी आहे. माझी आणि जानकीची मुलगी आहे. आता ही मुलगी माझ्यासोबतच राहणार इकडे.
कुणाची ही मुलगी आणून ही माझीच मुलगी आहे असं कसं म्हणू शकतोस तू? तुझी आणि जानकीची मुलगी तर हॉस्पिटलमध्येच वारली ना? हा काय डॉक्टर पण इथेच आहे. यानेच त्या मुलीचं डेथ सर्टिफिकेट पण दिलं होतं. हे पहा, मला त्या गोष्टीची काही घेणं देणं नाहीये. मी सांगतोय ना, ही माझीच मुलगी आहे. असं कसं बोलतोस तू? आम्ही कसा विश्वास ठेवायचा सांग ना. तुमचा विश्वास असो किंवा नसो, मला फरक पडत नाही. काय रे अरुण, तू पूजा करायला मंदिरात गेला होतास आणि तिथून ही मुलगी घेऊन आलास आणि म्हणतोस तुझी मुलगी? फक्त तू म्हणतोयस म्हणून आम्ही हिला तुझी मुलगी मानायची का? ही जर तुझी मुलगी असेल तर फक्त तुझी मुलगीच नाही, या घराण्याची वारस पण असेल. दुसऱ्या कुणाच्या मुलीला आम्ही या घराण्याचा वारस मानणार नाही. अनाथ मुलांना आणून इथं मोठं करायला हा अनाथाश्रम नाहीये. ही मुलगी अनाथ नाहीये, ती माझी मुलगी आहे. बरं, तुझी मुलगी वारली याचं सर्टिफिकेट आहे, पण मग ही तुझी मुलगी आहे याचा काय पुरावा आहे? ही जानकी सारखी दिसते एवढे पुरेसं नाहीये का? 6 वर्षांपासून तुला जानकीची आठवण येते आणि कुणातही तुला जानकीच दिसते. असं बोलून हिला तुझी मुलगी मानू शकत नाहीस. ही तुझी मुलगी नाहीये. असं बोलायचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. तुझं बोलणं सुद्धा आम्ही मानू शकत नाही. जिथून या मुलीला उचलून आणलंयस ना, तिथेच सोडून येईल. तुम्ही यात पडू नका. हा आमचा कौटुंबिक विषय आहे. तुम्ही जर गप्प बसा. हा माझ्या बहिणीचा कौटुंबिक विषय आहे. मला बोलायचा अधिकार आहे. आणि भाऊजी, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. समजावा याला. कोणाला काही समजवायची गरज नाहीये. मला माहितीये ना की ही माझीच मुलगी आहे. मी म्हणतो ही तुझी मुलगी नाही. हिला बाहेर काढा ती. एक सुचवतो. अरुण एवढं म्हणतोच आहे तर सर्वांचा संशय दूर करण्यासाठी आपण एक DNA टेस्ट करून घेऊया ना. मुलगी अरुणची आहे की नाही हे टेस्टने स्पष्ट होईलच ना. हो, पण ती मुलगी कुठे गेली? कुठे गेली? दादा, आतल्या खोलीत बघूया. गेली. मुलगी सापडली का? जा वर जाऊन शोध. बरं, मी बघते. मुलगी सापडली. इथे आहे मुलगी. बाबा, आईकडे बघा.
पाहिलं तुम्ही ती इकडे कोणाला शोधत आली ते. मुलीला सांगितलं होतं की मी पिताय, पण तिला तिची आई माहीतच नव्हती आणि फक्त फोटोला पाहून तिने आईला ओळखलं. ही रक्ताची ओढ असते. तुम्हा लोकांना पुरावा हवा होता ना. ही रक्ताची ओढच तो पुरावा आहे. नाही नाही, आमचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. डॉक्टर डीएनए टेस्ट करूया म्हणाले ना, मग डीएनए टेस्ट करूया. जर तुमचं ऐकून ती मी केली तर माझ्या मुलीवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि मला ते मान्य नाही. डीएनए टेस्टने खरं काय ते बाहेर येईल म्हणून घाबरतोयस ना तू. मी का घाबरू? मग करून घे ना तू. ही मुलगी तुझी मुलगी आहे हे फक्त तू बोलतोयस, पण आमचा विश्वास नाहीये आणि आमची शंका दूर करणं तुझं काम आहे. डॉक्टर, हा डीएनए टेस्ट साठी तयार होईल. तुम्ही तयारी करायला घ्या.